चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांच्या हल्ल्यामध्ये गेल्या 18 दिवसांमध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। मूल तालुक्यामधील जंगलालगतच्या एका भागामध्ये 27 मे या एकाच दिवशी 2 ग्रामस्थांवर वाघानं हल्ला केला। त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला। त्यानंतर मूल तालुक्यामधल्या भगवानपूर आणि कांतापेठ या भागात तसंच आजूबाजूच्या गावामध्ये वाघामुळे भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। या परिसरामध्ये वन विभागानं गस्त वाढवलेली आहे। कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून हल्लेखोर वाघाची निश्चिती करण्याचा प्रयत्न केला जातोय। हल्लेखोर वाघाची ओळख पटल्यानंतर आवश्यकता वाटल्यास पिंजराबंद करण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे। स्थानिक युवक आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असलेल्या पथकांद्वारे हल्लेखोर वाघाची ओळख पटल्यावर आवश्यकता वाटल्यास त्याला पिंजराबंद करण्याची तयारी करण्यात आली आहे। दरम्यान जंगल परिसरामध्ये वन विभागाची गस्त सुरू असताना ग्राउंड झिरोवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर काणी यांनी। जिल्ह्यातील भगवानपूर लगतच्या जंगलामध्ये आता आपण आहोत आणि इथेच वाघाने 2 जणांची हत्या केली होती। नेमकी ती घटना कशी घडली होती आपण ते पण जाणून घेतोय आणि आता आपल्यासोबत वन विभागाची टीम इथे पोहोचलेली आहे आणि त्यांची गस्त सुरू आहे। अगदी आपण बघू शकतो संपूर्ण परिसरामध्ये पक्ष्यांचे आवाज येत आहे। खरं तर इथे खूप कमी आवाजात बोलण्याचा विषय असा आहे कारण की इथे वाघाचा सुद्धा वावर शकतो आणि संरक्षणात या परिसरात आम्ही इथे आलेलो आहे। बोथे साहेब आरेफ इथे आहेत। नेमकी काय घटना घडली होती आणि कशा पद्धतीने गस्त सुरू आहे? सर्वप्रथम मी सांगू शकतो की आपण आता FDCMच्या कक्ष क्रमांक 524 मध्ये आहे। या कक्षालगत आजूबाजूला भरपूर गावांची संख्या आहे। गावातील काही लोक असे आहेत की छोट्या मोठ्या कामासाठी जंगलाच्या याच्यासाठी येत असतात। काही लोक सरपणाकरिता येतात, काही लोक गुरे चराई करता येतात। तसं तर गावकऱ्यांना आपण नेहमीच सांगत असतो की आपण सर्व काही करताना सतर्क राहून करायला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की परवा आम्ही सगळेजण गस्तीवर असताना अचानक आम्हाला समजलं की एक महिला सरपणाकरिता गेली असताना गावातल्या काही 2-3 लोकांना सोबत घेऊन सरपणाकरिता गेली होती। अचानक तिच्या समोर असा वाघ आला, त्यामुळे ते लोक एकदम घाबरून गेले आणि ते पळायला लागले। तेवढ्यात त्या महिलेच्या अंगावर वाघाने झडप घातली आणि हल्ला केला। हा संपूर्ण परिसर आहे जिथे हाच बस याच एरियात आपल्याला पाहता येईल। याच ठिकाणी ते लोक जास्त जंगलात आतमध्ये जायची कोणाला परमिशन पण नाही आहे, परंतु ते लोक सरपणाकरिता काड्या उपलब्ध नसताना शोधत समोर गेले होते। त्यामुळे त्यांना वाघांनी अचानक समोर आल्यामुळे त्यांच्यावर हल्ला घडला। आता ही गस्त घालणारी टीम कशा स्वरूप असतं या गस्त घालणाऱ्या टीमचं आणि काय काय उपाययोजना केलेल्या आहे आपण? मग आपण आता असं केलं आहे की नेहमीप्रमाणे आपण लोकांना गावात जाऊन जनजागृती केलेली आहे। आपण लोकांना शक्यतो जंगलात एकट्याने जाऊच नका म्हणून आवाहन केलेले आहे। आणि काय होतं की आपण लोकांना प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्ही जंगलात जाताना एकतर घोळक्याने जा आणि खूप महत्वाचं काम असेल किंवा ज्या लोकांची शेती जंगलाच्या लगत आहे त्या लोकांना जंगलातून जाण्याशिवाय पर्याय नाही, अशाच लोकांना ग्रुपनी जायसाठी आपण नेहमी सांगत असतो। पण एखाद्या वेळेस असं होतं की या जंगलात काही आहे नाही किंवा आमचा जाणं आवश्यक आहे, अशा छोट्या मोठ्या याच्यातनं लोक मग जंगलात शिरायचा प्रयत्न करतात आणि अशा दुर्दैवी घटना घडतात। आता ही गस्तची टीम आहे, तुमचे काही सहकारी आहे अजून स्थानिक गावकरी, ते किती जणांची टीम असते आणि कशा पद्धतीने ही गस्त घालण्यात येते पूर्ण? आमची जवळपास 5 ते 10 लोकांची टीम असते। आम्ही सगळेजण ग्रुपनी फिरतो। आम्ही जाताना सगळ्या पाऊलवाटा चेक करत असतो, कुठे वाघाचे पगमार दिसतात का, कुठे विष्ठा दिसते का, अन्य कोणा प्राण्यांची काही पगमार किंवा विष्ठा दिसते का, म्हणजे त्यांनी आम्हाला या जंगलात वाघाचं अस्तित्व आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात येऊन जातात। आणि मग त्यानुसार आम्ही पुढचं हे करतो की मग तो वाघ कुठल्या दिशेने गेला असेल किंवा काय गेला असेल। ऍक्च्युअली आमचा रेग्युलर रुटीनचा भाग आहे। गस्ती करताना आम्ही कॅमेरा ट्रॅप्सनी मॉनिटरिंग करत असतो नेहमी वाघांचं किंवा अन्य प्राण्यांचं पण। मग त्यांनी आम्हाला आयडेंटिफाय होतात की कोणता वाघ कुठे आहे, काय आहे, कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर आम्हाला नियंत्रणासाठी आम्ही कॅमेरा ट्रॅप जागोजागी लावलेले आहेत। खरं तर वाघाचा वावर असलेला संपूर्ण परिसर म्हणजे काही काळापूर्वी इकडे वाघ होता, पण इथे सतर्कता सातत्याने बाळगण्यात येते आणि पुढे असे हल्ले
हल्ले होऊ नये याकरता हे गस्ती पथक वन विभागाचं असतं. त्यांच्यासोबत स्थानिकांची टीम सुद्धा असते, जेणेकरून मानव आणि वन्यजीव संघर्ष म्हणजे वाघाचा जो संघर्ष आहे तो टाळता येईल आणि त्याच्याकरता या विविध उपाययोजना करण्यात येतात. सातत्याने ही संपूर्ण गस्ती टीम या संपूर्ण परिसरात फिरत आहे. जिथे जिथे मानव आणि वन्यजीव संघर्ष असतो तिथे तिथे वन विभागाची अशी टीम असते. आरएफओच्या नेतृत्वात एक टीम सतत गस्त घालत असते. स्थानिक सुद्धा असतात आणि ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे यांची सुद्धा मदत घेतली जाते. नेमके वावर आहे का, पगमार्कची सुद्धा पाहणी करण्यात येते आणि त्याच्या माध्यमातूनच ही जी गस्त मोहीम आहे ती राबवण्यात येते आणि वाघाला सुद्धा कुठेतरी वन्यजीव संघर्ष टाळण्याकरता कसा प्रयत्न करता येईल याचे संपूर्ण प्रयत्न सुरू असतात. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुते सह मरकाणे, चंद्रपूर.